अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत करीत आहे. उद्या म्हणजे 3 तारखेला शाकंभरी पौर्णिमा म्हणजेच पौष पौर्णिमा ही अतिशय महत्त्वाचा दिवस आहे. शाकंभरी नवरात्र उत्सवाची उद्या ही सांगता होणार आहे. पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला कुळाचार करायचा असतो आणि शाकंभरी देवीला, जी भाज्यांची देवता आहे, जी फळांची देवता आहे, तिला नैवेद्य दाखवायचा असतो. हा नैवेद्य शक्यतो 64 भाज्यांचा नैवेद्य आपल्याला ह्या देवीला अर्पण करायचा असतो, म्हणजेच दाखवायचा असतो. त्या कसं करायचं तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करू. सगळ्यात आधी पौर्णिमा कधी लागणार आहे, तर आज 2 तारीख आहे आणि आज संध्याकाळी 6:56 ही पौर्णिमा लागणार आहे आणि उद्या दुपारी 3:33 ही पौर्णिमा संपणार आहे. तर आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे की सत्यनारायण कधी करायचं. तर बघा, सत्यनारायण हे आपल्याला 3 तारखेलाच करायचं आहे. म्हणजे 3 तारखेला पौर्णिमा जरी 3:30 म्हणजे 33 मिनिटांनी संपणार असली तरी प्रदोष काळ हा होऊन गेला जात असतो. तरीसुद्धा उदयतिथीनुसार पौर्णिमा ही 3 तारखेची ठरली जाणार आहे. त्यामुळे पौर्णिमा लागली आहे 3 तारखेला, त्यामुळे सत्यनारायण देखील आपल्याला हा 3 तारखेलाच करायचा आहे. आणि 3 तारखेला 3:03 जरी पौर्णिमा संपणार असली तरीसुद्धा उदयतिथी धरली जाणार आहे. जर पौर्णिमा 6:30 वाजता जरी लागली असती तरी तुम्ही सत्यनारायण हे करू शकत होतो. पण खरं तर कॅलेंडरनुसार ही पौर्णिमा 3 तारखेलाच आपल्याला सांगितलेली आहे, त्यामुळे तुम्हाला 3 तारखेलाच करायचं आहे. आता ज्यांना शक्य होत नाही त्यांनी 6 वाजता मांडून अगदी पौर्णिमा लागल्या सुरुवात केली तरीही चालतं का? तर ज्यांना शक्य असेल त्यांनी करायची इच्छा आहे, ज्यांची इच्छा आहे त्यांना 2 तारखेला करण्याची, त्याने 2 तारखेला केलं तरीही चालतं. पण ज्यांना शक्य होणार नाही त्यांनी दुसऱ्या दिवशी म्हणजे 3 तारखेला देखील सत्यनारायण केलं तरीही चालतं. अर्थात 3 तारखेला सत्यनारायण ही पूजा कॅलेंडरवर दिलेली आहे. आता बघा, कॅलेंडरमध्ये लिहिलेलं आहे की 3 तारखेला ही पौर्णिमा आहे, सत्यनारायणाची पूजा आहे. तर आता बघा, शाकंभरी पौर्णिमा म्हटलं की बऱ्याच महिलांनी शाकंभरी पौर्णिमेनिमित्त बऱ्याच जणांनी स्वामी समर्थ केंद्रामध्ये हे दुर्गा सप्तशतीचं पाठ घेतले जातात. आता प्रत्येक स्वामी समर्थ केंद्रामध्ये सामूहिक दुर्गा सप्तशती पाठ घेतले जातात आणि आमच्याही लातूरच्या स्वामी समर्थ केंद्रामध्ये शाकंभरी पौर्णिमेनिमित्त हे दुर्गासप्तीचे पाठ घेतले जातात. आता त्यामध्ये बऱ्याच महिलांनी ह्या दुर्गा सप्तशती ग्रंथाचे पारायण हे केलेले आहेत. पण ज्यांना काहीही करणं शक्य झालं नाही त्यांनी उद्या मात्र खूप महत्त्वाची सेवा आहे, ती मात्र चुकू नका. आता शाकंभरी देवी ही फळांची देवता आहे आणि तिला 64 भाज्यांचा हा नैवेद्य दाखवला जातो. आज ही परंपरा आहे. प्रत्येक केंद्रामध्ये ही सांगितलं जातं की आता प्रत्येक केंद्रामध्ये 64 भाज्या आणल्या जातात आणि प्रत्येकीने म्हणजे जेवढ्या काही बायका स्वामी समर्थ केंद्रामध्ये जातात, कोणी 1, कोणी 2, कोणी 4 अशा काही भाज्या ह्या घेऊन जात असतात. आता अशा करून घेऊन गेलं तरीही खूप अशा भाज्या जमा होतात. आणि तर बघा, तुमची इच्छा असेल तर तुम्ही 64 भाज्यांचा नैवेद्य दाखवू शकता. जसं 64 भाज्या एकत्रित करून तुम्ही नैवेद्य दाखवू शकता. जर काही दाखवणं झालं तर तुम्ही शाकंभरी देवी तिसरी कोणी नसून साक्षात जगदंबा आहे, माता पार्वती आहे. मग आता तिच्या स्मरणात किंवा तिच्या आठवणीस आपल्याला 64 भाज्या दाखवणं शक्य झालं नाही तरी तुम्ही साधा वरण भात भाजी पोळी म्हणजे वरण भात चपाती भाजीचा तुम्ही नैवेद्य दाखवू शकता. आता कुळाचार म्हटलं तर मग ज्याला आपण पुरणाचा स्वयंपाक म्हणतो, म्हणजेच पुरणाचा स्वयंपाक केला जातो. मग त्यामध्ये मेथीची भाजी, वरण भात येतो, पुरण येतो, सारं, भजे, कुरडी, पापड अशा सर्व येतं. काही ठिकाणी हे करणं शक्य होत नाही तर तुम्ही साधी वरण भात भाजी, एखादी भाजी आणि चपातीचा सुद्धा तुम्ही नैवेद्य दाखवू शकता तरीही चालतं. कारण आपली आई आहे, ती आपलं सगळ्याच गोष्टी ही गोड मानून घेत असते. ज्यांची कुलदेवी शाकंभरी देवी आहे, ही कुलदेवी त्यांच्या घरात अजूनही 64 भाज्या बनवल्या जातात आणि त्याचा नैवेद्य दाखवला जातो. कारण आपल्याही घरात अन्नधान्याची कधीही कमतरता भासू नये. भले पैसा कमी असला तरीही चालेल, पण 2 टाईम आपण व्यवस्थित खाऊ शकतो एवढं तरी आपल्या घरात पाहिजे. आता मी तुम्हाला
त्या भाज्या काय आणि कुठल्या भाज्या आहेत ज्याचा नैवेद्य तुम्ही दाखवू शकता. जेवढ्या मला माहिती आहे तेवढ्या मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेन. मेथी, पालक, शेपू, चि अ, पुन्हा बटाटा, वांगं, भेंडी, अ, जे काही आपण आपल्या दररोजच्या वापरामध्ये जेवढ्या काही भाज्या येतात त्या सर्व भाज्या त्यामध्ये हादगा अशा वेगवेगळ्या 64 भाज्या आहेत ज्याचा आपण एकत्रित नैवेद्य करून दाखवतो. जेवढ्या तुमच्याकडे उपलब्ध असतील त्यासुद्धा तुम्ही दाखवू शकतात. आता त्यानंतर तुम्ही हादगा, शेवगा, मिरची, घेवडा, भेंडी, कांदा, बटाटा यासुद्धा तुम्ही भाज्या म्हणून नैवेद्य दाखवू शकता. त्याचबरोबर वालं, वाटाणे, हरभरे, चवळी, तोंडली, आवळा, घोळ, आंबट चुका, फुलगोबी, पत्तागोबी तुम्हाला जेवढ्या काही भाज्या एकत्रित करून तुम्ही त्या दाखवल्या जातील तेवढ्या तुम्ही दाखवू शकता. त्याबरोबर तुम्ही दोडके, भोपळे, कारलं, मेथी जेवढ्या काही तुम्हाला मिळतील तेवढ्या भाज्या तुम्ही एकत्रित करून जेवढ्या शक्य असतील त्याची भाजी करून तुम्ही दाखवण्याचा प्रयत्न करा. आता प्रत्येक घरात कुळाचार केला जातो. तुमच्या घरात ती पद्धत असेल तर तुम्ही ती सुद्धा करू शकतात. म्हणजेच काय तर पुरणाचे दिवे कसे करायचे ते काय करायचं, पुरण घ्यायचं आणि एका ताटलीमध्ये थापायचं. फुलवाती थापून काय करायचं, त्यामध्ये होल पाडून 11-21 असे दिवे करायचे. त्यामध्ये 2-2 प्रत्येकी वाती असे लावून म्हणजे 11-21 जेवढे काही तुम्ही दिवे करणार आहेत ते दिवे करायचे आणि त्यामध्ये 11-21 असे दिवे करून घ्यायचे आणि कुलदेवीची आरती करायची. आणि कुलदेवीची आरती झाल्यानंतर तुम्ही जर 64 भाज्या केल्या असेल तर त्याचा नैवेद्य दाखवू शकतात किंवा तुम्ही साधा वरण भात, भाजी पोळी म्हणजेच वरण भात चपाती याचासुद्धा नैवेद्य तुम्ही दाखवू शकतात. पण नक्कीच उद्या कुलाचाराचा भाग हा खूप महत्त्वाचा आहे. उद्या करायला मात्र नक्की विसरू नका. जेवढं तुम्हाला करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न करा. म्हणजे जेवढी तुम्हाला सेवा करता येईल तेवढी करा. सत्यनारायण उद्या करायचं आहे ते तर मी तुम्हाला सांगितलेच आहेत. आता ज्यांना काही करणं शक्य होत नाही त्याचबरोबर कुलदेवीची सेवा ज्यांना काही करणं शक्य झालं नाही त्यांनी पूर्ण शाकंभरी नवरात्रात कोणतीही सेवा केली नाही त्यांनी उद्या नक्कीच दुर्गा सप्तशती ग्रंथाचं वाचन करावं. आता ज्यांना काही कारणामुळे वाचन झालं नाही त्यांना सगळंच करणं शक्य नाही तर त्यांनी उद्या पौष महिन्याच्या निमित्ताने पौष पौर्णिमेला शाकंभरी पौर्णिमेच्या निमित्ताने नक्कीच दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पारायण करावं. त्याचबरोबर सिद्ध कुंजिका स्तोत्राचं पठण करावं. जेवढं फळ तुम्ही दुर्गा सप्तशती वाचल्यामुळं मिळतं तेवढंच तुम्हाला फळ हे सिद्ध कुंजिका स्तोत्राचं पठण केल्यामुळेही मिळत असतं. त्याचबरोबर तुम्ही उद्या भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची सुद्धा सेवा करायची आहे. बरं, तसंच तुम्हाला कुंकुमार्चनसुद्धा तुम्ही करू शकतात. तर काही ठिकाणी महिला हे लक्ष्मीची सुद्धा म्हणजे कुंकुमार्चन करत असतात. तसेच तुम्ही स्त्रीसुक्ताचं पठण करू शकतात किंवा व्यंकटेश स्तोत्राचं सुद्धा पठण हे ज्यांना शक्य होईल त्यांनी करण्याचा प्रयत्न करा. कुळाचार म्हटलं की हा सर्व 7 दिवसामध्ये करू शकता. तसेच तुम्ही या 7 दिवसामध्ये जर ओटी भरली नसेल तर उद्या आवर्जून कुलदेवीची ओटी भरून घ्या. आता उद्या आवर्जून कुलदेवीची ओटी भरा. बरेच जण देवीच्या मूळ पीठावर जाऊन सुद्धा त्यांचं दर्शन घेतात आणि ज्यांना शक्य होत नाही त्यांनी तुम्ही घरातल्या घरात देखील कुलदेवीची यथासांग ओटी भरावी. ओटीचं काय करायचं तर अशा वेळी जी ओटी आहे ती तुम्ही स्वतः वापरू शकतात किंवा ते ओटीचं सामान तुमच्या जवळच्या जर कुलदेवीचं मंदिर असेल तर त्या मंदिरात देऊन सुद्धा तुम्ही देऊ शकतात किंवा जर तुम्ही 1-2 महिन्यांनी जर त्या मूळ पीठावर जाणार असाल तर तुम्ही तेथे जाऊन सुद्धा ती ओटी देऊ शकतात किंवा तुम्ही स्वतःही वापरू शकतात. अशा प्रकारे तुम्हाला मी सांगितलेली माहिती कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.